बोलूया पावसाविषयी। पावसाने तर दडीच मारलेली आहे, तो गायबच झालेला आहे, त्याच्याच विषयीची बातमी आहे। आता राज्यात जरी पावसाने दडी मारली असली तरी 18 जुलैनंतर पुन्हा त्याचं आगमन होणार आहे अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। 18 जुलैनंतर मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मात्र पाऊस पडण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे। अगर हम बारिश की एक्टिविटी की शुरुआत की बात करूंगा तो मैं कहूँगा 16-17 से जो है, जो हमारा कोंकण गोवा है या घाट रीजन्स है, उसमें स्कैटर्ड एक्टिविटी 17-18 से वो शुरू हो जाएगी और मॉडरेट तक की रेंज वो मिलनी शुरू होंगी 17-18 से। 1 जून से लेके अभी मिड ऑफ जुलाई भी हो गया और अभी 5-7 दिन आगे भी वहाँ कुछ बहुत एक्टिविटी नहीं दिख रही है। तो 2 महीने जो मानसून के शुरू के हैं वो चले जाएंगे इस तरह से। तो कहीं ना कहीं वहाँ चिंता का विषय मराठवाड़ा रीजन में खासकर कहूँगा, या साउथ मध्य महाराष्ट्र के भी कुछ डिस्ट्रिक्ट है, तो वहाँ पर भी स्थिति अभी भी ठीक नहीं है। दरम्यान मराठवाडा आणि विदर्भामध्ये यंदाच्या वर्षी पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे। इतर भागांमध्ये समाधानकारक पाऊस तरी राहील असा अंदाज आहे। हवामान तज्ञ SD सानप यांनी हा अंदाज वर्तवलेला आहे। बहुतांश ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। पण नक्कीच यावर्षी एल निनो वर्ष आहे, त्यामुळे पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे। विदर्भात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या। नागपूर विभागामध्ये सरासरी 19,05,740 हेक्टरवर पेरणीयोग्य क्षेत्र आहे। आतापर्यंत 9,99,390 हेक्टरवर म्हणजे 52% पेरणी झालेली आहे। त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसामुळे पेरणी केलेली नाही आहे। मात्र पाऊस रखडल्याने आता लावलेलं पीक उगवणार की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय। उगवलेलं पीक करण्याची शक्यता आहे। जुलै महिन्याच्या मध्यावधीत पावसानं पाठ फिरवल्यानंतर आता सूर्य कोपायला लागल्याची स्थिती आणि या स्थितीमध्ये आता शेतकरी हवालदिल झालेला आहे। त्यांना शेतात जे पेरलं ते उगवेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे शेतकरी एका बाजूने चिंतेत असताना दुसऱ्या बाजूने नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर नागपूरमध्ये 15 लाख हेक्टर जमीन आहे, त्यातली फक्त 10 लाख हेक्टर इतकीच पेरणी झालेली आहे। तर 5 लाख हेक्टरवरची पेरणी अद्यापही शेतकऱ्यांना जे आहे ते चांगल्या पावसाच्या अभावी केलेली नाहीये। त्यामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेरणी रखडल्याचं चित्र आहे। तर दुसऱ्या बाजूने ज्या शेतकऱ्यांना सुरुवातीच्या पावसाच्या भरोश्यावर पेरणी केली त्यांच्या शेतात काही प्रमाणात पीक उगवलं असलं तरी आता पावसानं घेतलेल्या उसंतीमुळे ते पीक उगवणार की नाही किंवा ही झाडं मोठी होणार की नाही ही भीती आता शेतकऱ्यांना सतावते। आपण सध्या सोयाबीनच्या शेतामध्ये आपण पाहतोय की ही साधारणतः 15 दिवस आधी झालेली पेरणी असावी, त्यामुळे शेतात काही प्रमाणात जी आहे ती सोयाबीनची झाडं वरती आलेली आहे। मात्र आता जमीन जी आहे ती वरची कोरडी झालेली आहे। त्यामुळे जर पुढच्या 4-5 दिवसात चांगला पाऊस झाला नाही आणि ही जमीन ओली झाली नाही तर ही उगवलेली पिकं देखील करपण्याची शक्यता आहे। त्यामुळे एका बाजूने अल निनोच्या संकटामुळे शेतकरी संकटात सापडणार अशी भीती व्यक्त केली जात असताना ती भीती आता नागपूरमध्ये प्रत्यक्षात उतरेल असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। या स्थितीत देखील शेतकरी जे आहे ते आपल्या मशागतीवर आहे। आपण शेतात पाहतोय की सोयाबीनच्या शेतामध्ये डवरणीच्या कामाला जे आहे ते शेतकऱ्यांना सुरुवात केलेली आहे। तणनाशक असेल किंवा इतरही गोष्टी म्हणजे जे उगवलेलं आहे ते तरी निदान शेतकऱ्यांच्या हाती मिळावं, ते शेतकऱ्यांच्या हातातून जाऊ नये यासाठी शेतीची आवश्यक जी आहे ती मशागत शेतकऱ्यांकडून केली जाते। अनेक भागामध्ये डवरणीला सुरुवात झालेली आहे, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना जर आणखी चांगला पाऊस झाला तर दुबार पेरणीचं नियोजन देखील केलेलं आहे। त्यामुळे शेतकरी अजूनही या जमिनीकडून आणि पावसाकडून अपेक्षारत आहे की चांगला पाऊस येईल आणि ही काळी धरणी माता जी आहे ती पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या घामानं जी आहे ती हिरवी होईल। मात्र आता याला पाऊस किती साथ देतो हेच पाहणं महत्वाचं असणार आहे। उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर। वर्धा जिल्ह्यामध्ये पेरलेलं सोयाबीन बियाणं उगवलंच नाही अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या। विशेष म्हणजे यामधील 243 पैकी 143 तक्रारी या देवळी तालुक्यातल्याच आहेत। यापैकी 55 ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करत पंचनामे करण्यात आले। बियाणं उगवलंच नसल्यानं दुबार पेरणीच्या संकटानं शेतकरी हतबल झालेला आहे।
जिल्ह्यामध्ये सोयाबीन उगवलं नसल्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. त्यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहे. भाऊ, काय बियाण्यामध्ये अडचण होती की यावर्षी उगवलं नाही? यावर्षी बरचसं बियाणं निघालं नाही लोकांचं. काही ठिकाणी पावसामुळे दबलं, पण बाकी असं वाटतंय की मागच्या वर्षी च्या प्रमाणेच याही वर्षी असं काहीतरी बोगस बियाणं मार्केटमध्ये आपल्याला दिलं गेलं आहे ते. मोठ्या प्रमाणात आहे, कारण आपल्या इथे जे बियाणे उत्पादन कंपन्या आहेत, यांची जबाबदारी जी आहे, ती जिल्हा प्रशासन म्हणजे ज्याला जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आहे, त्यांची जबाबदारी शासनाने करून द्यायला पाहिजे आणि त्यांच्या सर्टिफिकेशनने म्हणजे त्यांच्या अधिकारामध्ये सगळ्या बियाणे कंपन्यांनी काम करायला पाहिजे. आणि कायदा पण 1966चा बियाणे अधिनियम आणि 1968चा त्याच पद्धतीच्या सूचना करतो. पण प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो, की बियाणे उगवलं जात नाही आणि मग त्याच्या तक्रारी कुठे करायचं हे पण शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन होत नाही. म्हणजे जिल्हा कृषी अधीक्षकाकडे आणि कृषी विभाग आणि ग्राहक तक्रार मंचामध्ये पण याच्या तक्रारी केल्या जाऊ शकते. पण मग हे सगळं करण्यासाठी शेतकऱ्यांनी मग शेतीमध्ये पुन्हा आपल्या शेतीची व्यवस्था लावायची, की या प्रक्रियेमध्ये ज्या त्याला अजून कळत नाहीये कायद्यातल्या गोष्टी त्या करायच्या. शेतकरी हा दुकानात जातो, सोयाबीन घेतो. आम्हाला सोयाबीन पाहिजे, दुकानदार देतो. फक्त बिल देतो. आणि बी कुठं वाचता ते कास्तकाराला तेवढं प्लॉट नंबर कायले म्हणते, त्याचा लायसन नंबर हे सगळं समजते का? कंप्लेंट केली तर अधीक्षक म्हणते आम्ही काय करावं म्हणते. मग शेतकऱ्यांना जायचं कोणाकडे? एक तर कर्जमाफी होत नाही. कर्जमाफीमुळे शेतकरी अडचणीत आला. पुन्हा कर्ज बँक देत 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 नाही. हे सगळं असताना शेतकऱ्यांनी काय करावं? आत्महत्या करावं का का करावं? हे समजत नाही. मोठा प्रश्न आला. नक्कीच तक्रार करूनही जर कृषी अधीक्षक कार्यालय जर लक्ष देत नसेल तर याच्यासारखं मोठं दुर्दैव नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, सेवाग्राम, वर्धा. जालना जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये सोयाबीनचं बियाणं उगवलंच नाही, त्यामुळे जिल्ह्यातला शेतकरी हा हैराण आहे. गोलापांगरी, परतूर, मंठा या तालुक्यांमध्ये ग्रीन गोल्ड कंपनीचं सोयाबीन उगवलं नाही. काही भागात 30% सोयाबीन उगवलंय. त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर ओढावलंय. तात्काळ याचे पंचनामे करा, नुकसान भरपाई द्या, अन्यथा भेसळ करणाऱ्यांना फटके मारू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी. राज्यातल्या अनेक भागांमध्ये सोयाबीनचं बियाणं बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तर ज्या शेतकऱ्यांचं बियाणं बोगस निघाले त्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे आमचं नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत. दादा, मला सांगा की सोयाबीन बोगस निघालेलं आहे, बियाणं बोगस निघालेलं आहे. काय तुमची मागणी असणार आहे? मागच्या 3 वर्षापूर्वी देखील अशाच पद्धतीनं काही कंपन्यांनी बियाणं त्या ठिकाणी डुप्लिकेट दिलं होतं आणि त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये, संपूर्ण मराठवाड्यामध्ये 50% शेतकऱ्यांचं हे बियाणंच उगवलेलं नव्हतं. परंतु अशाच पद्धतीनं या वेळेस एका कंपनीचं या ठिकाणी बियाणं आहे, ग्रीन गोल्ड. विशेषतः ग्रीन गोल्डच्या बाबतीत अनेक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी तक्रारी आहेत. मुळातच यावर्षी दुष्काळ सांगितलेला आहे, पाऊस कमी आहे आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये हे जी पेरणी बळच झालेली आता पाऊस पडल्याच्या नंतर, आणि त्याच्यामध्ये आता हे बियाणं जे पेरलेलं बोगस बियाणं हे उगून नाही राहिलं आणि याच्यामुळं शेतकऱ्याच्या याच्यावर खूप मोठं भुर्दंड पडत आहे. आणि म्हणून शासनानं एकदम तातडीची मदत, तात्काळ मदत कशी शेतकऱ्याला मिळेल याची शासनानं काळजी घेतली पाहिजे. बरेच तूट आहे त्या सोयाबीनच्या बियाणांमध्ये, काही भागात उगवलंच नाही. नाही, तूट म्हणायचाच विषय नाही ना. काही जागेवर उगवलत नाही तर तूट म्हणायचा काय विषय. आणि ग्रीन गोल्ड असं बियाणं आहे की यावर्षी त्यानं म्हणजे दरवर्षी थोडंफार होतं, पण यावर्षी असं झालं की ते कुठं उगवलंच नाही. आणि ते उगवलं नसल्यामुळे आता निधी माझं मत आहे की तुम्ही तात्काळ लगेच जिथं पंचनामे तात्काळ सुरू करून ताबडतोब देण्यात यावे. आज बियाणं उगवलं नाही, शेतकरी संकटात आहेत. परंतु याचं मूळ कारण म्हणजे इथली व्यवस्था, इथले अधिकारी. एकही दुकानावर अधिकारी जात नाही. कोणतं बियाणं आणायलेत, कोणतं भरायलेत, कोणतं विकायलेत, याची कुठलीही शहानिशा न करता आतापर्यंत शेतकऱ्याला असंच गंडवलेलं आहे. आणि एकदा जर शेतकरी याच्यातून बाजूला गेला पेरणीमधून, तर त्याला पूर्ण वर्षभर या ठिकाणी ते
भरपाई होत नाही. ज्या भागांमध्ये या सोयाबीन बोगस निघालेलं आहे त्या भागातल्या शेतीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 मराठी, जालना. धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरण्यांनी वेग घेतलाय, पण पेरणीनंतर शेतकऱ्यांसमोर नवीनच संकट उभं ठाकलं. पेरलेलं सोयाबीनचं बियाणं उगवलंच नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा संकट ओढावलंय. धाराशिव जिल्ह्यातून कृषी विभागाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या. त्या शेतकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली. कंपनी 612 बियाणे घेतले होते, त्याची उगवू शकता एकदा 90% झाली नाही, 10% झाली. पावसाअभावी त्यात आहे ती मोड वाळून चाललेले आहेत. तक्रार करायला अधिकाऱ्याकडे गेलो तर ते म्हणतात त्या ग्राहक माणसाकडे तक्रार करा. किती नुकसान झालं तुझं सगळं? एक 15-20 हजार रुपयाचं नुकसान. 15-20 एक तर ओल नाही आणि बियाणाचा बी फटका आहे त्याच्यात. शेतकरी चौकून संकटात सापडलेला आहे. चौकून शासनाने या शेतकरीची काळजी घ्यावी. आता जवळजवळ 90% नुकसान झालेले आहे. पाऊस नाही आणि जे ओल आहे का ते पण आता मराच्या स्थितीला आलं. एकदम वाढ खुटलेली आहे त्याची, आता वाढणारच नाही. त्यामुळे सरकारने याला काहीतरी शेतकऱ्याची हे करून द्यावी, नुकसान भरपाई करून द्यावी. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये. जिल्ह्यामध्ये 2 लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड तर झाली, पण काही शेतकऱ्यांचं बियाणं उगवलंच नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. जिल्ह्यात आतापर्यंत 400हून अधिक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केलेली आहे. यावर्षी यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 2 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. मात्र बऱ्याचसे जे शेतकरी आहेत त्यांचं सोयाबीनचं बियाणं जे आहे त्याची उगवण क्षमता झालेली नाही आणि त्यामुळे कृषी विभागाकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. याचा तक्रारीचा जर आकडा म्हटलं तर आतापर्यंत जवळपास 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे. मात्र कृषी विभागाने ज्या पद्धतीने त्याची दखल घ्यायला पाहिजे तशा प्रकारची घेतल्या गेली नाही अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. शेतकरी आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया नेमकं काय स्थिती आहे. दादा, किती शेती आहे एकंदरीत? सोयाबीनची काय अवस्था आहे? 15 एकर शेती आहे माझ्याकडे आणि त्यामध्ये 7 एकर सोयाबीनची लागवड केली होती. 7 एकर सोयाबीन मध्ये 7 एकर पहिल्यांदा टोबून सुद्धा चालले गेलेलं आहे. दुसऱ्यांदा दुबार पेरणी झाली आहे, ते पण चालली गेली आहे. आता पावसाने दांडीच मारली आहे. आता त्यामुळं खूप नुकसान झालं आहे. शेतकऱ्यावर अस्मानी संकट आलेलं आहे आणि आता ते शेतकऱ्यांना काही नाही काही इलाज असतो, काही नाही काहीतरी आत्महत्याचं किंवा काहीतरी. एकंदरीत शेतकरी जो आहे तो या संपूर्ण परिस्थितीमुळे हादरून गेलेला आहे. दादा, मला सांग की किती एकंदरीत शेती आहे, कशा पद्धतीने शेतीची लागवड केली होती आणि जो पैसा शेतीला लावला तो कशा पद्धतीने तुम्ही जमवला होता? तो आम्ही मेहनतीनं केला होता. 4 एकर होतं, त्याच्यामध्ये सोयाबीन लावलं होतं 2 एकर. पहिल्यांदा लावलं होतं तर ते काही तसं काही जमलं नव्हतं. आता डबल पेरलं तर ते पाणी नाही आहे. भास्कर मेरे, न्यूज 18 मराठी, यवतमाळ.